नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिर नवरात्रोत्सव काळात 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच यंदाच्या नवरात्रोत्सवात पेड पासची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर संस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सायबर वॉरियर या विशेष सायबर जागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांसंबंधी जनजागृती करण्यात आली। विद्यार्थ्यांना सायबर वॉरियर म्हणून कार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यातर्फे करण्यात आलं आहे। यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। नोबेल समितीने इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नरगिस मोहम्मदी यांना 2023चा नोबेल शांती पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे। दुर्गम भागातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 14,783 शाळा बंद करून एकत्र समूह शाळा योजना राबवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील सर्वसामान्य तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील मुलांचे भविष्य अंधारात जाणार असल्याने राज्य सरकारच्या शिक्षण खासगीकरण धोरणाविरोधात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दत्तक शाळा योजनेच्या निर्णयाविरोधात शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने श्रीरामपुरात आंदोलन करण्यात आले। ससून रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात दिवसाला 1080 रुग्ण दाखल होत असून दाखल रुग्णांपैकी दर दिवशी सरासरी 18 रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे। अनेकदा खासगी रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण अत्यवस्थ झाला की त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं जातं, त्यामुळे मृत्यू ससूनमध्ये झाला अशी नोंद केली जाते असे रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। पुणे शहरात गणेशोत्सवात लेझरच्या वापरामुळे अनेकांना डोळ्याचा त्रास सहन करावा लागलेला आहे। तसेच विसर्जन मिरवणुकीत आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा डबल होती, त्यामुळे त्या भागातील रहिवाशांना त्रास झाला। या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर डॉल्बी मुक्त करण्यासाठी शुक्रवारी पावलं उचलली गेली आहेत। आरोपी ललित पाटील ससूनमधून पळून गेल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 ला भेट दिली आहे। तसेच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी सुरक्षेचा आढावाही घेतलाय। अमरावतीत खासगीकरण आणि कंत्राटीकरण विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। शेकडो विद्यार्थी मोर्चात सहभागी होते। या मोर्चात खासगीकरण बंद करण्याची मागणी तसेच स्पर्धा परीक्षा फी कमी करण्यात यावी, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। महाराष्ट्रातील 165 शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळेच्या शिक्षक आणि संस्थापकांचे शाळेला अनुदान आणि शिक्षकांना वेतन मिळावे यासाठी गेल्या 17 दिवसांपासून धाराशिव येथे रास्ता रोको आंदोलन करत आमरण उपोषण सुरू करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षिका व संस्थापक उपस्थित आहेत। कल्याण पूर्व येथील विजयनगर आमराई येथे 36 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली। यावेळी विजय जाधव नामक आरोपी पोलिसांच्या ताब्यात त्याला घेतलेला आहे। हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करतायत। अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या निर्जीव गल्लीत एका 5.5 महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। या चिमुकलीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या स्थितीत आढळून आला। याचा अधिक तपास बार्शी टाकळी पोलीस करत आहेत। उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाची महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पाहणी केली। 110 किलोमीटर जलवाहिनी अंतरून सोलापूर शहरासाठी पाणी आणलं जातं। यामुळे शहराला दररोज 170 MLD पाणी उपलब्ध होणार आहे। कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांच्या वतीने नांदेडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। 4 वर्ष PhD करून 11 महिन्यांसाठी नोकरी करायची का असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी विचारलाय। शासनाने तात्काळ कंत्राटीकरणाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे।
पंढरपुरात कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी उपस्थिती लावली होती। तसेच या मेळाव्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विरोधातील कायदा मंजूर करू नये अशी मागणी करण्यात आली। तसेच सरकारने कायदा मागे न घेतल्यास 20 ऑक्टोबरपासून राज्यभरात कृषी निविष्ठा विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोने चांदी दागिने वितरवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली आहे। भक्तांनी 2009 पासून 207 किलो सोने आणि 2570 किलो चांदी अर्पण केली। हे सोने वितरवले जाणार आहे। मान्सूनचा परतीचा प्रवास सध्या कायम असून देशातील अजून काही भागांमधून परतीसाठी पोषक वातावरण तयार झालंय। पुढील 36 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातून मान्सून बाहेर पडण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। पुणे रेल्वे विभागात फुकटे प्रवासी वाढल्याचं समोर आलेलं आहे। एका महिन्यात पुण्यात 18,000 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली। एका महिन्यात पुणे रेल्वे विभागाकडून 1,42,00,000 रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे। पुणे रेल्वे स्थानकात दररोज प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आता छोट्या कामांसाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार नाही। SBI ग्राहक सेवा केंद्राचे एजंट वैयक्तिकरित्या तुमच्या घरी येतील आणि तुमच्या समस्या सोडवतील। कारण स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी किओस्क बँकिंग सुरू करण्याची योजना आखली आहे। पुरुष हॉकीत भारताने सुवर्ण पदक पटकावलं। एशियाडमध्ये हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताने जपानचा 5-1 असा मोठ्या फरकाने पराभव केला। या विजयासह भारताने 19व्या एशियाडमध्ये आतापर्यंत 22 सुवर्ण, 34 रौप्य, 39 कांस्य अशी एकूण 95 पदकं जिंकली आहेत। भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे। महादेव बेटिंग ऍप प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने अभिनेता कपिल शर्मा, अभिनेत्री हिना खान आणि हुमा कुरेशी यांना समन्स बजावलाय। तसेच साक्षीदार म्हणून त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचीही सूत्रांनी माहिती दिली। दररोज करोडो भारतीय लोक रेल्वेने प्रवास करतात। रेल्वे प्रवासादरम्यान जर अपघातात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना रेल्वे विभागाकडून मदत केली जाते। दररोज करोडो भारतीय लोक रेल्वेने प्रवास करतात। रेल्वे प्रवासादरम्यान जर अपघातात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना रेल्वे विभागाकडून मदत केली जाते। रेल्वे प्रवासादरम्यान जखमी झाल्यास उपचारासाठी 2 लाख रुपये मिळणार। अपघातात व्यक्ती पूर्णपणे अपंग झाल्यास 10 लाखांची मदत मिळणार। तर रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास वारसांना 10 लाखांची मदत मिळणार आहे। जर तुम्ही विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमचा तो प्रवास आता महागणार आहे। आता प्रवाशांना इंडिगोच्या तिकिटांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। देशातील सर्वात मोठी देशांतर्गत वाहतूक कंपनी इंडिगोने आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या मार्गांवर इंधन अधिभार लागू करण्याची घोषणा केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $85 खाली गेलेले आहेत। एका दिवसात कच्च्या तेलाच्या दरात प्रति बॅरल $5ची घसरण झाली आहे। जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे। व्याजदर चढेच राहण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत। अनुकंपा तत्वावरील नोकरी वयाच्या 45 नंतर देता येणार नाही असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका निकालात दिला आहे। एका महिलेला दया दाखवून 45 वयानंतरही अनुकंपा तत्वाचा लाभ दिला
तर वय उलटून गेलेल्या दावेदारांची नोकरीसाठी रांग लागेल असं हायकोर्टाने या निकालात नमूद केलंय. भारत सरकारने शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीने तांदूळ खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने आतापर्यंत 12.21 लाख टन तांदळाची आधीच खरेदी केली. अन्न मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, पंजाब आणि हरियाणामधील 99,675 शेतकऱ्यांकडून 2 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा तांदूळ खरेदी करण्यात आलेला आहे. यंदा काहीशा मोठ्या क्षेत्रावर पेरणी झालेल्या खरीप भाताची काढणी गेल्या आठवड्यात सुरू झाली आहे. पुण्यातील टोळी युद्ध सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेला आहे. हातोडा आणि स्क्रूड्रायव्हरने तरुणाची हत्या करण्यात आली आहे. आंदेकर टोळीने नितीन आखाडेची हत्या केली. या प्रकरणी बंडू आंदेकर सह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अलिबाग इथे शुक्रवारी राज्यस्तरीय पोषण महासांगता समारंभ पार पडला. यावेळी काढण्यात आलेल्या पोषण आहार दिंडीत महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लेझिम हातात घेत ढोल ताशाच्या तालावर लेझिम खेळण्याचा आनंद लुटलाय. पुण्यातील मुंढवा कोरेगाव पार्क येथील 2 क्लबवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. ओरीला हा क्लब जमीनदोस्त करण्यात आलाय, तर त्याच्या शेजारीच असणाऱ्या वॉटर्स या क्लबला जागा मोकळी करण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे. तर राज्यातील एका बड्या नेत्यामुळे वॉटर्स क्लबवरील कारवाई रोखण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा नाशिकच्या शिंदे पळसे परिसरातील एका इंडस्ट्रीज कंपनीत एमडी ड्रग्स तयार करत होता. यावेळी ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी जप्त केलाय, परंतु पोलिसांच्या कारवाई आधीच भूषण पाटील फरार झालाय. नाशिकमध्ये शाळेच्या इमारतीच्या कामासाठी खात्यातील पैसे मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात बँकेच्या कार्यालयातच शाळा भरवल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान जिल्हा बँकेच्या केंद्रीय कार्यालयाशी संपर्क साधून काही रक्कम देण्याबाबत वरिष्ठांकडून आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. मोखाड्यात अर्चना उदर या 12वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीची विद्यालयात जात असताना रस्त्यात गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. मोखाडा पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मुंबईतील डॉन बॉस्को शाळा माटुंगा 5वीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विधान भवनाला भेट दिली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली. त्याचबरोबर गोऱ्हे यांच्या मनमोकळ्या भेटीत विद्यार्थ्यांनी स्वाक्षरीसाठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातल्या महिला स्त्रियांना देखील आनंद व्यक्त करता यावा या उद्देशाने बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये मंगळागौर आणि मिसेस माजलगावकर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. माजलगाव परिसरातील महिलांनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. सिने अभिनेत्री सायली संजीव मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाला उपस्थित होती. एफटीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे आर माधवन यांनी स्वीकारली. यावेळी विद्यार्थी संस्थेतील विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात आदिवासींसह विविध समाज घटकांसाठी विनामूल्य लघु अभ्यासक्रम राबवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याने 8 जणांचा मृत्यू झाला. आगीत 30 दुचाकी आणि 4 कार जळून खाक झाल्यात. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय.